नमस्कार, मी प्रथमेश परब. मी सतीश मोतली. आणि तुम्ही मला टाईमपासमध्ये बघितलं, बालक पालकमध्ये बघितलं, उर्फीमध्ये बघितलं. आता आमचा नवीन सिनेमा येतो आहे 35% काठावर पास. खरं तर माझ्या फिल्मची नावं इंटरेस्टिंग असतात. म्हणजे बालक पालकचं नाव इंटरेस्टिंग होतं BP मुळे, मग टाईमपास TP, मग उर्फी, त्याचा अर्थच लोकांना कळला नाही. आणि आता 35% काठावर पास हे टायटल घेऊन आम्ही येतोय तुमच्या भेटीला. 35% काठावर पास म्हटलं की लोकांना असं वाटतं की बॅक बेंचर्स, आरडाओरडा खाणारी मुलं. मला काहीतरी वेगळं दिसतं. मला दिसतो माज. प्रश्नपत्रिका आपण ठेवूया की आझादी में गांधीजी का कितना बडा हात था. शेवटच्या भागावरचा पोरगा एक पंजा काढतो, हा त्याचा माज. ओके. किंवा अलेक्झांडरची शेवटची लढाई कुठली होती, जेव्हा तो मेला ती शेवटची लढाई होती. एक्झॅक्टली. अपार्ट फ्रॉम दॅट त्यांच्या बोलण्यात वागण्यात एक वेगळा माज असतो, एक कॉन्फिडन्स असतो. त्यांना काही घेणं देणं नसतं. पेपर सुटला, पेपर किती सोडवला, मार्क्स किती पडणार आहेत, ह्याशी काही घेणं देणं नसतं. 30%चं त्यांचं ब्रीफिंगच वेगळं असतं, माहिती आहे का. फिल इन द ब्लँक्स 5 मार्क, गिव्ह रिझन्स 5 मार्क, मॅच द कॉलम 5 मार्क, आन्सर इन 1 सेंटेन्स 5 मार्क, गिव्ह. मग त्यानंतर थोडंसं 2-3 वाक्यात उत्तर लिहा, त्याचे 10 मार्क असे मिळून 35 मार्क होतात. तर हा अभ्यास त्यांनी चोख केलेला असतो. बाकी जे उरले सुरले 2-3 मार्क असतात ते इकडून तिकडून आपल्याला मिळतात. मला असं सांगायचं आहे की ह्या शेवटच्या भागावरच्या पोरांकडे जे बघण्याची पद्धत असते, किंवा मला असं सांगायचं की अभ्यासात त्यांचा मेंदू कमी पडतो. ओके. बट त्यांना ॲज अ ह्युमन बीन त्यावर जज केलं जातं. त्यांच्याकडे इतर गोष्टी असतील ज्यात ते 100% असतील, त्यावर कधीच कोणी बोलत नाही किंवा त्याच्यावर लक्षही देत नाही. सो त्यांना जे क्रिटिसाइज करतात आणि एका पॉईंटला ते त्यांच्यात तो ॲरोगन्स येतो ना, त्याला आपण माज म्हणतो. त्यावेळेस आपल्याला जेव्हा निबंध लिहायला सांगतात की आहे ना, मोठेपणी तू काय बनणार, आपण बरंच काय केलं, डॉक्टर, इंजिनियर, सायंटिस्ट खरंच बनणार असतो का. आणि त्यात शेवटच्या बाकावरचा विद्यार्थी ज्याला माहिती आहे मी कसा बसा पास होतो, मी काय लिहू. तू चाळीत आहेस तर तू नाक्यावर जा, दुकानावर जा, भाजीवाल्याकडे जा, तू कोणाकडे जा, तू नळ्यावर जा. प्रत्येक जण तुला हे विचार, आईला 35% मिळाले, अरे तू नापास झालास. अरे ह्याच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम्स नाहीत का. फक्त आयुष्यातली मग ती सगळ्यात मोठी USP, सगळ्यात मोठी बातमी हायलाईट होते. हे जे आम्ही खूप सिरियसली बोललो आता, असं काही फिल्म नाही आहे. कारण आम्ही 35% वाले आहोत. खूप सिरियसली माजुरडी फिल्म केली आम्ही. सो तुम्हाला नक्की टीजरही आवडेल आणि आमचा माझही आवडेल. नमस्कार, मी प्रथमेश परब. सबस्क्राईब टू राजश्री मराठी.